तर मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातलं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला सगळ्यात मोठा फटका बसलाय। मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये लाखो एकरवरील सोयाबीन पाण्यामध्ये। काढणीला आलेलं सोयाबीन आता सडायला सुरुवात झाली आहे। लातूरच्या काडगाव आणि तांदुळवाडी शिवारामध्ये सोयाबीनचा अक्षरशः चिखल झालाय। सोयाबीनच्या शेतातून शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। आता आपण आहोत लातूर जिल्ह्यात, लातूरच्या काडगाव आणि तांदळवाडी शिवारात। प्रामुख्याने मराठवाड्यातलं सोयाबीन हे प्रमुख पीक आहे आणि याच पिकाला या पावसाचा मोठा फटका बसलाय। 8 दिवसावर जे काढणीला आलेलं सोयाबीन आहे त्याचा अक्षरशः आता ते सोयाबीन सडून गेलंय आणि अजूनही शेत शिवारात पाणी आहे। त्यामुळे हे सोयाबीन शेताबाहेर काढणं सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठं कष्टाचं असणार आहे। तांदळवाडी शिवारातले काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। किती क्षेत्रावर या सोयाबीनचं नुकसान झालंय आणि आता हे काढता येईल का बाहेर? काढणं तर काही शक्य नाही। हाही आता म्हणजे उगवलंय, वास मारायलंय सगळं खाली पाण्यामध्ये। ही उगवलंय, हाही येतं म्हणजे आमच्या डोळ्यासमोर। आता ही एवढं जर आमच्या लहान लेकरासारखं तळ हातातल्या फोडासारखं आम्ही जपलेलं पेरलेलं हे आज आमच्या समोर अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी आहे। अशी कंडिशन झाली बघा। आता ही काय करायचं आता हे शेतकऱ्यांना? सगळं हाताशी आलेलं सगळं वाहून गेले, आमचं काहीच राहिलं नाही। आमच्याकडे आज रोजी 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही। माझ्या जन्मापासून बी असा पाऊस नाही। मला कमीत कमी 70-75 वर्ष व्हायले, असा पाऊस कधीच नाही। इतकं नुकसान झालं की ते विचारू नका। मला 6.5 एकर शेती आहे, समजा शेती माझं पाण्याखाली गेलेली आहे। तर सरकारनं आम्हाला ताबडतोब याची पाणी करून मदत द्यावी। सरकारी मंत्री येऊन गेले, काय मागणी तुमची? पुढचं संकट तुमचं किती मोठं आहे? आमचं संकट फार मोठं आहे। आमच्या संकटाला आता तोंड सरकारनंच द्यावं लागेल, नाहीतर आमचे खाण्यापिण्याचे सध्या रोटी रोजगार बंद आहे। मला 2 एकर फक्त शेती आहे, ती सगळी अशी पाण्यातच आहे माझी, आणि हे काढायला सुद्धा मुश्किलीची वाटणी आहे। आता हे शेतातलं चिखलातलं पाण्यातलं सोयाबीन कसं काढायचं हा प्रश्न आहे, आणि पुढची रब्बीची पेरणी कशी करणार हा देखील मोठा प्रश्न आहे। त्यामुळे सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। कॅमेरामॅन धनंजय दारुंडेसह आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, लातूर, तांदुळवाडी।